नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शेवग्याच्या शेंगाची आमटी ही रेसिपी बघणार आहोत। अगदी सोपी अशी रेसिपी आहे आणि यामध्ये आपण शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचा कशाचाही वापर नाही करणार। आता ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांना शेंगदाणे वगैरे चालत नाही, माशांसाठी ही खूप चांगली अशी रेसिपी आहे। आता या ठिकाणी मी शेंगा या कट करून घेतलेल्या आहे बघा, आणि आता याचे साल बारीक बारीक शिरा काढून घ्यायच्या आणि आता हे आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत। आता यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे मी, थोडं शेंगा मावतील एवढंच पाणी यामध्ये टाकायचं आहे। आणि आता यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकूया आपण, आणि या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। आणि आता आपण मीठ टाकून आता हे शेंगा आपण शिजवून घेणार आहोत। अगदी 5 मिनिटांमध्ये या शेंगा शिजल्या जातात। तर मग आता ते शेंगा आपण शिजत ठेवलेले आहे, आणि आता हे शेंगा शिजतात तोपर्यंत आपण याचं वाटण बनवून घेऊ। आता या ठिकाणी मी 1 छोटा कांदा घेतलेला आहे, तमालपत्र अर्धा घेतलेला आहे, आणि 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, आणि अगदी खायला हे टेस्टी होते आणि याने बिलकुलही ॲसिडिटी होत नाही। आता या ठिकाणी मी 4-5 काजू वापरणार आहे। यामध्ये थोडंसं आलं घेतलेलं आहे, आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या, तर लवंग मिरे घेतले, एकच घेतले आहे, कारण आता उन्हाळा असल्यामुळं लवंग आणि मिरे कमी प्रमाणात टाकलेले आहेत। ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि यामध्ये कोथिंबीर टाकली आहे। आता आपला मसाला वाटून झालेला आहे, तर आता आपण फोडणी देऊन घेऊया बघा। आता हा मसाला आपण चांगला याच्यावर आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये फक्त मी मोहरी टाकली आहे, तेल तापले की नाही हे पाहण्यासाठी। आता आपण यामध्ये मोहरी जिरे थोडे टाकून घेतले आहे, आणि आता तो मसाला वाटलेला आपण यामध्ये परतून घेऊया। चला, तर मग आता आपण यामध्ये तो वाटलेला मसाला परतून घेऊ, आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हे परतत राहायचं आहे, कारण आपण हा कांदा आपण भाजून घेतलेला नाही आहे। त्यामुळं अशा पद्धतीने आपण आता हे व्यवस्थित यामध्ये भाजून घेणार आहोत। आपण तेल सुटेपर्यंत हा मसाला तेलावर परतून घेऊया बघा। आता आपण हे सर्व तेलावर छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ, आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागते। आता बरेच जणांना शेंगादाणे चालत नाही, शेंगादाण्यामुळे ॲसिडिटी होती, पण मग अशा पद्धतीने जर आपण ही केली आमटी तर अगदी छान लागते, चवीला पण छान होते आणि ॲसिडिटी पण होत नाही। आता या ठिकाणी मी थोडंसं लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, आणि तो सुद्धा आपण यामध्ये आता परतून घेऊया व्यवस्थित, आणि थोडीशी आता हळद टाकून घेऊया। आता हा मसाला छान आपण परतून घेऊया, आणि नंतर त्यामध्ये शिजलेल्या या शेंगा आपण आता यामध्ये टाकून घेऊया। आता या शेंगा पण व्यवस्थित आपण परतून घेऊया बघा, आणि खाण्यासाठी अगदी चवदार ही शेंगा लागतात ह्या। आणि आता जे पाणी आपण शेंगा उकळलेलं आहे तेच पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे बघा। शेंगा उकळलेलं पाणी टाकून द्यायचं नाही, त्याच पाण्याचा वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे, कारण आपण अगोदर शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या बघा। अशा पद्धतीने आता यामध्ये मी, आणि तुम्हाला जेवढी पातळ जेवढी घट्ट लागते तेवढी तुम्ही करायची। आता ह्याला फक्त थोड्या वेळ उकळू द्यायचं, 2-3 मिनटं। आपली शेवग्याची शेंगाची आमटी रेडी झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आता ती सर्विंग बाउलमध्ये मी सर्व केलेली आहे। अगदी दिसायला पण छान दिसते, आणि खायला तर अगदी टेस्टी अशी ही आमटी होते। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।